हॅलो गाईज, मी शुभम स्वागत करतोय आपल्या यूट्यूब चॅनल वाईब ऑन व्हील्सवरती. तर सगळ्यात आधी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 31 तारीख आहे आणि आपल्याला उद्या सुट्टी आहे 1 जानेवारीला. तर ह्या निमित्तानं आपण जातोय लवासाला. तर मग मी पूर्ण डिटेल ब्लॉग बनवतोय. लवासाला मे बी 1 or 2 पार्ट्समध्ये येईल. एकदा बघा, पूर्ण लवासाचा ब्लॉग बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गर्दी कमी असणार आहे होपफुली. तर मग चला आता भेटूया आपण डायरेक्ट आता उद्या सकाळी मोठो ब्लॉग मध्ये. टॉप बॉक्स बघून आता आपण निघतोय लवासा सिटीकडं. आम्हाला जस्ट ट्राय करायचंय की ते कसं बसलंय पाठीमागं वगैरे, बसता येतंय का ह्याचं सगळं अरेंजमेंट करायचं, म्हणूनच जातोय आम्ही. खूप लांब नाहीये लवासा सिटी, पुण्यातून फक्त 65 किलोमीटर आहे. चला तर मग बघूया. चला आत्ताच आपण नाश्ता केलाय आणि आता आपण निघतोय. तुझ्या हेल्मेट घालते, एकदा हेल्मेट घातली की निघूया. गणपती बाप्पा मोरया. लवकर होईल तेवढ्या लवकर मला सिटीच्या बाहेर पडायचं आहे. खंडोबाचा खोबरसट महोत्सव झालाय. असला मस्त होता नाही तर ठीक, एकदम बघण्यासारखा होता. प्रोजेक्टर डिझाईन मस्त आहे. ती डिझाईन आहे का ते उन्हामुळे झाले माहित नाही. वर गेलो ना मग कॅमेरा चालू करतो. हे असं एकदम काय ह्या सेंटरच्या मागे जाऊन हे दाखवून उपयोग नाहीये. हायवेवर जातो आणि मग व्हिडिओ चालू करतो, मग येईल चांगला व्हिडिओ. सगळी ट्रॅफिक काढून धरली होती. काय असं काही त्रास मेंटेन होत नाही. काय गावागावात संपत नाही. तिनं बघितलं सुद्धा नाही. ह्या साईड ती रस्ता ह्या साईडला क्रॉस करत बघितलं सुद्धा नाही. वा दिदी वा. जरा स्पीड मेंटेन करू शकतो. आपल्याला लांब नाही जायचं, काय 60-70 न जाणार आहे, जास्त पण बरोबर नाही. कारण इथे एक विषय असा आहे की डायरेक्ट घुसतात. बघितलं का, हे असा विषय बघत नाही इकडं. डायरेक्ट घुसतो. मला खडक असलेला व्ह्यू दाखवतो. हा बघा, खडक असलेला कडक व्ह्यू आहे. हे जर मी रविवारी आलो असतो ना तर मला असं पाय टेकत जावं लागलं असतं. मामा धरतायत. मामा धरा, मला कंटेंट मिळेल. मामा क्या कर रहे हो. काय पकडतात काय माहित. मामा इलेक्शन मग पैशांच्या गाड्या पकडत असतील. रोड दिसत थोड्याच वेळात आपल्याला सिंहगड दिसतो. इथून सरळ जो रोड जातो तो सिंहगडला जातो. आपल्याला जायचं आहे राईटला, पानशेत साईडला. दगड आहे.
हा रोड सरळ पानशेतला जातो. तर असंच आता आम्ही जात जात एका स्पॉटवर थांबलो होतो. स्पॉट बघा, आता जरा बोर झाली, चिडचिड करायली. ऊन पण आज भयानक आहे, म्हणजे सकाळी थंडी, बरे फुल ऊन, रात्री अजून थंडी प्रोमॅक्स. बघा एक नंबर वातावरण आहे नुसता. म्हणजे आता संपला, आता उन्हाळा आलायच थोडक्यात. ही आपली गाडी इथं लावली, फुल एकदम लोडेड. टॉप बॉक्स पण लावलाय. वा, ओरिजिनल केबल आहे फोन मध्ये मिळालेली आयफोनची. ठीक आहे. बाकी व्ह्यू कसा आहे? चला, असं एक 5 मिनिट थांबलो होतो फक्त जरा चेक करायला आवाज वगैरे रेकॉर्ड नीट झालाय का. तर झालाय, चेक पूर्ण झाले. बसतो आणि निघतो. इथून पुढं 35 किलोमीटर आहे लवासा. रोड बघा, एकदम मक्खन रोड. कसा आहे तर भावांनो, आता आपण जरा फोटो वगैरे काढलेत. काय दिसते बघा ना, त्यातून एकदम टॉप बॉक्स ब्युटी. आता 35 किलोमीटर राहिलेला लवासा. भेटू गाडीवर मोठो ब्लॉग मध्ये. फोटो व्हिडिओ वगैरे काढून आता आम्ही निघालोय लवासाच्या दिशेने. चला मला वाटायला की गाडी थोडीशी हलते टॉप बॉक्सवर, ज्यावेळेस मी कॉर्नर करतो त्यावेळेस. मागच्या वेळेस आम्ही आलो होतो ना, तर असं गाडी चालवत होतो आणि एकदम मोड पळत गेला. मस्त, एकदम मस्त सीन झाला होता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी ज्यावेळेस स्नॅप काढत होतो आणि स्नॅपचा कॅमेरा चालू होता, तर तो स्नॅप मध्ये कॅप्चर झाला मोड. पण आता अनफॉर्च्युनेटली आपला अकाउंट तिथे गेलेला आहे. आयडी पासवर्ड विसरला आणि मोबाईल नंबर लिंक नव्हता, तर ते गेलं. ते जाऊ त्या बाकी रोड कसा ते लोक नशिबान आहेत ते. कुठे राहतात बघा. डोंगर वगैरे बघायला एवढ्या लांब लांबून येतात लोक, राहतात. चलो आई मी खाली लावला तरी पण 80 स्पीड पण आवाज एकदम चांगला कॅप्चर करते. माझ्याचा आवाज तर एडिटिंग मध्ये घालू शकतो, नाही तर माझा आवाज तरी चांगला कॅप्चर केला पाहिजे. माझी पूर्ण चुकून गेली. हे पानशेत गाव आहे आणि हा पुढचा पानशेतचा डॅम. काय खतरनाक लुक दिसतोय ना या डॅमचा. पाणी सोडलेलं असतं ना, अजून भारी लुक आला असता. पाणी सोडायला पाहिजे होतं फक्त. आणि हा आपला लवासाचा बोर्ड. अरे इंडिकेटर लाव, क्रेटा आहे ना, सॉरी क्रेटा फॉर द रिझन ब्रो. लवासा सिटी 27 आणि वरसगाव धरण. हे वरसगाव धरण बहुतेक का. काय करायचं गाईज, हे बघा एवढं स्वच्छ पाणी आहे ना. कॅमेऱ्यात किती दिसतंय माहित नाही, पण मला पूर्ण दिसतंय. कशी बसले, पाणी बघा ना किती स्वच्छ आहे. मला मग पूर्ण असं खालचं सगळा तळ दिसतोय त्याचा. एकदम असं धरणाच्या मी खालीच आहे.
बहुतेक सोडलं, एखादा दरवाजा सोडला असेल धरणाचा. पूर्ण हे खालचे सगळे खडक दिसतात. तिथे थोडे पर्यटक गेलेले पण आहेत. एकदम स्वच्छ पाणी. चला आपण पुढं. तर आता आपण आलोय मोसे म्हणून एक गाव आहे तिथं. रस्ता एवढा खराब आहे ना भावांनो, भयानक खराब आहे. म्हणजे प्रत्येक असं टनला सगळी खडी माती सगळं पडलेलं आहे. मला बहुतेक वाटतं आम्ही चुकीचा रूट घेतलाय, कारण लवासाला एवढे लोक येतात, एवढा खराब रस्ता नसायला पाहिजे लवासाला जायला. बाकी व्ह्यू आहे, व्ह्यू एक नंबर, जसे पाहिजे होते तसे. भाई ह्याची ब्युटी काय दिसत असेल राहू पावसाळ्यात. ती नाही आला ह्या रूटला. एकदम मस्त दिसतोय. हा जो प्राणी आहे ना, तेलंगणा स्टेट ट्रेन, तो प्राणी प्रत्येक टनला कंटिन्यू हॉर्न देते. आता झालाय ओव्हरटेक माझ्याकडे. अजून 15 किलोमीटर राहिले लवासासाठी. मला एक बोर्ड दिसला होता मागं लवासा 15 किलोमीटर म्हणून. मोसे नावाचं गाव आहे, मोसे. जय थार 4x4 एक नंबर मॉडिफाय केले भावान. मोठे टायर टाकलेत. आलाय घाटात घेऊन आता. गुजरातचा आहे, लांबून आलाय मोठा. व्ह्यू बघा एक नंबर. आणि मी एवढा वेळ जातोय, समोरून आलेली गाडी एक पण नाही दिसली मला. मस्त दिसतो एकदम व्ह्यू. रोड थोडासा खराब आहे, पण रोड ना जाताना व्ह्यू लय भारी. अरे हा आला वापस. ह्याच्या हॉर्न एवढा पकडला नाही. कंटिन्युअस आणले, कंटिन्युअस. पाथरशेत, पाथरशेत नावाचं गाव आहे, पाथरशेत. गाडी लगेच घसरती थोडी वापरली. मातीच तेवढे ना, ग्रिपच नाही मिळत. कसा कॅमेरा बंद करणार सांगा जरा. असे ब्युटिफुल एकदम दृश्य आपल्या समोर आहे. त्यातून अशक्य सुंदर रोड. अशक्य का? कारण कॉर्नरिंग करता येत नाही, सगळी माती सांडली रोडवर. सुंदर ते तर दिसतच आहे. सुंदर काय आहे ते. प्रतिम असा रोड माझ्या समोर आहे, आणि त्यावर आता आम्ही दोघं राईड करतोय. आणि आम्ही आता लवासा सिटीची वाट बघतोय, कारण बास राईड भरपूर झाली. आता आम्हाला लवासा बघायची. बिबट्या बसला इथं. बिबट्या
पळसेला काहीतरी आहे बहुतेक वॉटरफॉल किंवा डॅम, कारण नाव ऐकण्यात आलेलं आहे. तर भावांनो, आता आपण इथं जरा मस्त फोटो व्हिडिओ 1-2 रील्स काढल्या आणि आता आपण निघतोय. लवासा फक्त आता एक तर 5 ते 6 किलोमीटर राहिले फक्त, आणि दुपारचे 2 वाजले. आम्ही 12ला काहीतरी निघालो होतो, पावणे 12ला निघालो होतो. ते पावणे 12ला आम्ही पानशेच्या जवळपास कुठेतरी होतो. 2 तास लागले, पण ठीक आहे, आम्ही एकदम निवांत चिल मध्ये आलो. आणि अजून हा रोड पण खराब आहे, जरा जास्तच खराब आहे. गोप्रो पडला आता खाली, हेल्मेटला लावला होता आणि हेल्मेटच खाली पडलं डायरेक्ट गोप्रोवर. नशीब काय नाही झालं. आणि आम्हाला लवासाला जाताना हा कसला रस्ता लागलाय बघा. हा लवासाला खरंच जातो का रस्ता? 2 किलोमीटर दाखवत होतो मग मला लवासा सिटी, आणि आता आम्ही अशा रस्त्याची जातोय बाबा. पाणी कसं एकदम चमकतंय. ऑफ रोडिंग झाली तर एकदम ऑफ रोड करत करत आम्ही लवाशाला पोचतोय आता. संपला ऑफ रोड एवढाच आता. अरे नाही नाही नाही, अजून माहित नाही आम्हाला पण आता कुठं जायचंय. मी घेतला राईट टर्न, जरा मोठा रस्ता दिसतो खाली रस्ता. स्मशानभूमी इथे एक. लवासाला अबंडंट सिटी आणि हॉरर सिटी पण म्हणतात ना, असे विषय आहेत सगळे. ऑफ रोड